मुंबईची लोकल दिवसरात्र लाखो लोकांना आपल्या कामावर घेऊन जाणारा ह्या ट्रेन मुंबईच्या लोकांची खूप सोय करतात. मित्रांनो, आजची आपली घटना असणार आहे याच संदर्भात, जी की असणार आहे डोंबिवली स्टेशनबद्दल. आजच्या टाइमला या स्टेशनवरून जवळपास 2 ते 3 लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. पण मागच्या 10 ते 12 वर्ष आधी असं नसायचं. तेव्हा एवढी गर्दी पण नसायची आणि रात्री तर बिलकुल नाहीच्या बरोबरच. कारण तेव्हा तिथल्या स्थानिक लोकांमध्ये डोंबिवली आणि कोपर स्टेशनबद्दल एक गोष्ट खूपच चर्चेत आलेली होती, जी म्हणजे डोंबिवली स्टेशनवर रात्री वाट पाहणारी बाई. तर नमस्कार मंडळी, माझं नाव आहे ओम आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे डोंबिवली स्टेशनची एक खूपच चर्चेत राहिलेली गोष्ट. व्हिडिओमध्ये जाण्याआधी सांगू इच्छितो, जर तुम्हाला हॉरर गोष्टी ऐकण्याची आवड असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. गोष्ट सुरू होते लोअर परेलच्या एका अकाउंटिंग फर्ममध्ये काम करणाऱ्या रोहनबद्दल. तरुण वय असलेला रोहन 1 वर्ष आधीच त्या अकाउंटिंग फर्ममध्ये सिनियर अकाउंटंट म्हणून लागला होता. आता मार्च एप्रिलचा महिना म्हटलं की ऑडिटची त्यांची खूप सारे कामं असायची आणि दररोज त्यांना रात्री उशीर व्हायचा. आणि आज पण तसंच झालं. आज पण त्याला चांगलाच उशीर झाला होता. तो रात्री ऑटो घेऊन निघाला, मग स्टेशनला गेला लोअर परेल आणि मग तो तिथून डोंबिवली स्टेशनसाठी निघाला. जवळपास 12 वाजून 45 मिनिटाला तो डोंबिवली स्टेशनला पोहोचला आणि तिथून त्यांनी आपल्या मित्राला अमितला मेसेज केला. अमित म्हणजे डोंबिवली स्टेशनच्या बाहेरच काम करणारा त्याचा मित्र, ज्याला हाच टाईम व्हायचा निघायला. आणि ते दोघं सोबतच एकाच बिल्डिंगला राहायचे, म्हणून ते इथून सोबतच डोंबिवली स्टेशनपासून तर आपल्या बिल्डिंगपर्यंत जायचे. त्यांनी अमितला मेसेज केला की मी सध्या प्लॅटफॉर्म 3 वरून बाहेर येतोय, तू आपली रिक्षा पकडून ठेव. तिथून अमितनी पण लगेच रिप्लाय केला की हो हो लवकर ये, मी स्टेशनच्या बाहेरच आपल्या तिकीट काउंटरजवळ उभा आहे. आता मेसेज करून रोहनने आपला फोन लगेच खिशात ठेवला आणि स्टेशनच्या बाहेर जाण्यासाठी तो लगेच ब्रिजवर चढू लागला. पण त्याला काय माहिती होतं की आजची रात्र त्याच्यासाठी किती भयानक राहणार होती. तुम्ही डोंबिवली स्टेशनला गेले असणार तर एक गोष्ट तुम्ही नक्की नोटीस केली असणार की जिथे दिवसभर लाखो लोकांची गर्दी असते, तिथे रात्री पूर्ण शांतता असते. फक्त ब्रिजवरून खाली पडणाऱ्या पाण्याच्या थेंबांची आवाज आणि तुमच्या पायाच्या चालण्याची आवाज, बस तेवढंच. रोहनने आता ब्रिजवर चढायला सुरुवात केलीच होती. त्याने 4-5 पावलं वर ठेवलेच होते, तर त्याला मागून एक आवाज आला. इथून कोपरला कसं जाणार? रोहन थांबला. त्याने हळूच मागे वळून पाहिलं प्लॅटफॉर्मवर. खाली प्लॅटफॉर्मच्या शेवटच्या बाकड्यावर त्याला एक बाई बसलेली दिसली. कराडी कलरची साडी, हातात हँडबॅग आणि गळ्यात एक ID कार्ड. दिसायला ती एकदम साधी कॉर्पोरेट एम्प्लॉय दिसत होती, जसं की ती पण लेट नाईट शिफ्ट करून आली असणार आणि तिला पण घरी जायचं असणार. आता रोहन बेचारा खूपच साधा भोळा मुलगा होता, तर त्याला वाटलं की त्या बाईला आपल्या मदतची गरज असणार. तर त्याने ब्रिजवरूनच मागे वळून पाहिलं आणि तिला सांगितलं की ताई, तुम्ही या पटऱ्याने चालून जाऊ नका, तुम्ही स्टेशनच्या बाहेर जा आणि तिथं तुम्हाला कोणी पण सांगून देणार, कारण कोपरचा रस्ता तिथून सरळच आहे. हे ऐकून त्या बाईने हळूच मान वर केली आणि खूप विचित्र स्माईल देऊन बोलली की नाही, ब्रिजने माझ्या घरी नाही जात आहेत. रोहनला काही समजलं नाही तिला काय बोलायचं आहे. तो ती गोष्ट इग्नोर करणारच होता, तर त्याचं लक्ष तिच्या ID कार्डकडे जाते. ID कार्डवर जिथे आपला फोटो लावायचा असतो, जिथे आपलं नाव लिहायचं असते, ते कोणीतरी टोकदार वस्तूने खोडलेलं होतं. आता तो विचारच पडला, कारण हे जर कोणा लहान मुलाच्या ID कार्डवर आपण पाहत आहे तर ठीक आहे, समजू शकतो. पण तुम्हाला कोणी कॉर्पोरेट एम्प्लॉयच्या ID कार्डवर असं कधीच नाही दिसणार. विचार करा, रात्रीच्या 1 वाजता एवढ्या मोठ्या स्टेशनवर तुम्ही एकटेच उभे आहात आणि कोणी विचित्र व्यक्ती तुमच्यासमोर येऊन उभा राहतो. थोडं धगधग तर होणारच आणि हेच त्याला पण झालं. म्हणून त्याने लगेच आपल्या खिशातून फोन काढला आणि अमितला कॉल लावायला निघाला. पण पाहतो तर काय, मोबाईलमध्ये नेटवर्कच नाही. आता ती बाई ब्रिजवर न जाता प्लॅटफॉर्मच्या शेवटच्या टोकाला जायला लागली, जिथे पूर्ण अंधार होता, जिथे फक्त झाडाच्या सावल्या होत्या आणि त्या साईडला कोपरकडे जाणाऱ्या पटऱ्या होत्या. आता रोहनला काही समजलं नाही की ही बाई मेंटली अनस्टेबल आहे की हिला जीव द्यायचा आहे. पण जे पण काही असणार, रोहन बेचारा साधा भोळा माणूस होता. त्यांनी तिथून जोरात तिला आवाज दिला की ताई, त्या साईडला नका जाऊ, तिथे रस्ता नाही आहे, तिथे फक्त पटऱ्या आहेत. ती थांबली, पण मागे वळाली नाही. मागे वळून न पाहताच म्हणाली, रस्ता आहे, हाच तर रस्ता आहे माझ्या घरी जाण्याचा. एवढं बोलून ती पुन्हा समोर चालत निघाली. आता रोहनने तिला खूप आवाज देण्याचा प्रयत्न केला. तो तिच्या मागे धावत धावत गेला प्लॅटफॉर्मच्या शेवटच्या टोकाकडे, जिथे पूर्ण अंधार होता. तेवढ्यात अचानक रोहनचा मोबाईल व्हायब्रेट व्हायला लागतो. स्क्रीनवर पाहतो तर अमितचा मेसेज तर नाही, पण एक व्हॉइस नोट होते. व्हॉइस नोट ऐकून जसं की रोहन पूर्ण शॉक झाला, पूर्ण ब्लँक झाला. त्यात एक बाई रडत होती आणि हळूच आवाजात म्हणत होती की मला घरी जायचं आहे, मला घरी जायचं आहे. साहजिक आहे, कोणी पण घाबरणारच. रोहन पण घाबरला आणि तिथून लगेच पळून जायला निघाला. रोहन मागे वळणारच होता, तर त्याला ती बाई पटऱ्यांच्या एकदम साईडला उभी दिसली. तिने हात वर केला आणि आवाज दिला, रोहन. जे ऐकून रोहनला तर खूप आश्चर्य झालं, कारण रोहनने तिला त्याचं नाव सांगितलंच नव्हतं. म्हणून रोहनने आता तिला आवाज दिला आणि विचारलं की कोण आहे तुम्ही, तुम्हाला माझं नाव कसं माहिती? ती काहीच नाही बोलली. तिने खाली पाहिलं आणि बस मागे एक इशारा केला की अमित तुझी वाट पाहत आहे. त्याने खरंच मागे पाहिलं तर अंधारात प्लॅटफॉर्मवर एक माणूस उभा होता. शर्ट तर त्यांनी अमितसारखंच घातलेलं होतं आणि तो आवाज देत होता, रोहन इकडे ये, रोहन इकडे ये. तर रोहन त्याच्या आवाजाच्या दिशेने अमितकडे निघाला. आता रोहन हळूहळू अमितच्या दिशेने पाऊल टाकतच होता, तर त्याला खालून खडकाची आवाज आली.
जसं की तो कॉन्क्रीटच्या रस्त्यावर नाही तर दगडांवर चालत आहे. त्याने हळूच मान खाली करून पाहिलं. तो प्लॅटफॉर्मवर नव्हताच. तो एवढ्या रात्री अंधारात एकटा रेल्वेच्या पटऱ्यांवर चालत होता. या प्रकाराला सायन्समध्ये सायकोलॉजिकल इल्युजन किंवा पॅरानॉर्मल डिसओरिएंटेशन असं म्हणतात, ज्यामध्ये आपल्याला टाईमचा आणि दिशेचं भान नाही राहत. आता तो मोबाईल उघडून पाहतो तर त्यामध्ये 2 वाजलेले असतात. त्याला समजत नाही की 1 तासापासून हा त्या बाईच्या मागेच काय करत आहे. त्याचा शर्ट पूर्ण घामाने भरलेला होता आणि त्याला काहीच आठवत नव्हतं. तो हे विचार करतच होता तर त्याला दुरून एका ट्रेनच्या हॉर्नचा आवाज ऐकू आला. रेल्वेच्या पटऱ्या व्हायब्रेट व्हायला लागल्या जोरात आणि तो तिथून निघायचा प्रयत्न करत होता, पण जसं की त्याचे पाय कोणी घट्ट पटऱ्यांवर पकडून ठेवलेले होते. तेवढ्यात रोहनचा फोन पुन्हा व्हायब्रेट व्हायला लागला आणि यावेळी खरंच अमितचा कॉल होता. अमितचा कॉल आल्यामुळे रोहन जसं की शुद्धीत आला आणि बस समोरून ट्रेन येतच होती तर त्याने लगेच बाजूला झेप घेतली तर त्याचा मोबाईल पण साईडला पडला. आता तो जोरजोरात रडायला लागला. त्याने मोबाईल हाती घेतला आणि अमित आता त्याला जोरजोरात ओरडायला लागला की भाई कुठं आहे तू, काय करत आहे, मी तुला रिक्षामधून पाहिलं, तू कोपरच्याकडे पैदल चालत चालत का जात आहे, मरायचं आहे का तुला. रोहन अजून पण रडतच होता. तो शांत झाला. त्यांनी अमितला सर्व सांगितलं की भाई ही जी माझ्यासमोर बाई आहे हिनेच मला इथपर्यंत आणलं. अमितला काही समजलं नाही काय बोलत आहे हा. अमित बोलतो, रोहन तू शुद्धीत आहे ना, तू एकटाच होता तिथं, तुझ्याजवळ कोणी बाई वगैरे कोणीच नव्हतं. रोहनने जसं हे ऐकलं तसं काही विचार न करता जीव वाचवण्यासाठी तो लगेच तिथून पडून गेला. रोहन कसा तरी करून त्या दिवशी तर तिथून पडून निघाला, पण त्यानंतर तो डोंबिवली स्टेशन किंवा कोपर स्टेशनला एवढ्या रात्री पुन्हा कधीच गेला नाही. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार काही वर्ष आधी त्या बाईचा इथेच ट्रेनच्या दुर्घटनेमध्ये जीव गेला होता. तेव्हापासून ती माणसांना आपल्या वशमध्ये करते, त्या ट्रेनच्या पटऱ्यांवर नेते, ट्रेनच्या समोर उभं करते आणि त्यांचा जीव घेते. तुम्हालाही कधी असा अनुभव झाला असणार तर कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असणार तर लाईक करा आणि अशाच गोष्टींसाठी सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या गोष्टीमध्ये.